चला भाऊ बहिणीनं चुलीवर मसाला भाजायची तयारी चालली हो का. आज खळा खळा मिरची आणि 3 वाळवल्या ते. काय खोबरे धने चूल पेटावली इकडं. हा आणलं का. ती बारकुशी आणली वय नक्की कडे. खळखळ वाळवल्यात मिरची आता लाल जरी. काय मग तुकडं पडायला लागलं ना चांगलं. तर मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे भाऊ बहिणीनं. फटाफट कांदा लसूण तिकडं टपात हो का. बाटली भरली का आपली पाणी. तेल वतावं लागल खाली बघूल्याला. किटली आणायला लावली पुरीला. किटली तर मस्त पैकी आता मसाल्याची तयारी चालली. मसाला ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे. फटाफट उशीर न करता ऑर्डर टाका. ज्याला पाहिजे त्याला, ज्याला पाहिजे त्यांच्या ऑर्डर सोमवारी पॅकिंग होणार आहेत. आता आज काय उद्या परवा दिवशी तर काय सुट्टी राहणार आहे. पण आता उद्याच्याला तयार करतोय मसाला म्हणल्यावर भाऊ बहिणीनं आपण चाललंय हो का हे करायचं. ती पांढरा कॉक चालू कर. कांदा चांगला खळखळ वाळवला हो का. हो का. कांदा लसूण भाजणार तुम्हीच आहे ना. वाजणार मीच आहे. ही खोलून तेल टाकतील का नाही तू. किती एक ढेकलं टाकायचं मग. टाकू हा बरं दे इकडे मी टाकते ते. आणा इकडे. टाकता आता ना. बरं टाका. 1-2 ढेकलं टाका. बस बस. चटका बसला ना तेल उडलं माझ्या अंगावर. माझ्या हातावर तेल उडलं. थांबा थांबा मी आहे ना लांबून घेते. मग दाजीला तुमच्या मिरच्या भाजायला लावती आणि मग बाकीचं मटेरियल मी भाज. चांगला मसाल्याचं चालली झणझणीत तयारी. दिलवालों की बस्ती है चाहत कैला का है. टाका टाका. दे कना कना टाकून करपाय त्यात खाली. मिरच्याला काय लय जाळ नाही लागत. चला अभ्यास कराय. हलवा हलवा करा आपली खालची मिरची. बस बस. थोडं कर. ती अपूर्वा एक सुती फडकान बरं ते ह्याच्यातलं शेड मधलं. काय चिकन हलवायचा एवढ्या जोरात जोरात.
बऱ्याच दिवस झालं भाऊ बहिणीनं काय मसाल्याचा हिरवच टाकला नव्हता, मी आज टाकते. रोज तीच म्हणलं काय, रोज तीच हिरव काढलं की भाऊ बहीण पण कटाळत्यात. बाहेर असल्यामुळं वारं चालू असल्यामुळं ठसका नाही एवढा. होय, चला हो का भाऊ बहिणीनं, मिरच्या झाल्या भाजून. आता मसाला, धन, खोबरं, हळकुंड, लसूण, तेलाची किटली तेल काढावं लागलं. होय आनंदाबान पुरींचा चाललाय अभ्यास. वारं सुटलंय काय सांगायचं तुम्हाला. तर झणझणीत आता मसाल्याची तयारी झालेली आहे आणि मसाला झणझणीत आता आपला तयार होईल. तर फटाफट ऑर्डरसाठी नंबर दिलेला आहे, सगळ्यांनी ऑर्डर करा. खडा मसाला हो, जायफळ ही, कढई ठेवली आता तापायला तिथं. जाखण दिलं जे. हा सध्या ठेव. हे दिलं. जळ आता ही वाऱ्यामुळं काय होतंय भाऊ बहिणींनो, जरा प्रॉब्लेम येतोय. जास्त वारं सुटतं आपल्याकडे, वर माळावं असले म्हणून. पण सगळे असे हवेची वाट बघत असते. हवा लय महत्वाची ह्या दिवसात. आपल्याकडे एसीची हवा आहे, एसी हा. मस्त बघी हो का. शिवनेचा चाललाय अभ्यास, अपूर्वाचा अभ्यास चाललाय या ठिकाणी. म्हणला संध्याकाळचं मस्त बघी इतकी भारी हवा लागती की बोलायचंच नाही. झाड मस्त पैकी बघा, टोम्याचा आराम चाललाय. हा, कसं वातावरण आहे मस्त पैकी आपल्याकडे. बसला गारव्याला आहे का. बस भाऊ बस. थोड्यासाठी वारं कसं शांत व्हायना बघा. पहिली पटापटा काम कर. मसाला भाजला की कुटून घ्यायचा लगेच भाऊ बहिणींनो. आता आपलं घरचं मशीन असल्यामुळे काय टेन्शन नाही. होय,
नाही आता सध्याच्याला नुसता कुटून घ्यायचा मिरची, उद्या सकाळ खोबरं तीन टाकायचं उद्या. हा. मग त्याला सगळंच बारीक करीत बसा, मग लय टाइम लागेल त्याला. आपण उद्या मोकळं होईल ना दुसऱ्या कामांना. उद्याच्याला खोबरं नाही तर उद्या त्यालाच लसूण. गाणं घालत बसावं लागल. खोबरं लसूण टाकू ना उद्या. लाईट त्याच्यात जरा हे करते प्रॉब्लेम. मस्त करतात लाईटी, पण आता काय हो का मसाला एकदम भारी भाजलाय. सौदा मसाला, तिकडे लसूण, कांदा, खोबरं, इकडे धन, इकडे हळकुंड. आता काय तरी गॅस संपला होता, भरून आणला म्हणून पोटा पाण्याला भेटायला लागले. पोटा पाण्याला बी भेटलेलं. बेडकाने आत्महत्या केली भाऊ बहिणीने. चुलीत जीव दिला बेडकाने. डायरेक्टच उडी हाणली. काय तर कशाचं टेन्शन बाई. आता ही सोमवारी जात्याला आपल्या ऑर्डर. आता मला झंपरच आज काम बुडवावं लागलंय बघा. सोमवारी लय गर्दी असते तिथं. आता कनवारी झालं मंगळवारी निवांत असते ती. काढतच जायचं. पाठ नाही, त्याचा टायमिंग आहे उघडायचा. त्या टायमिंगला लोक येऊन बसतात तिथं. 9 10:30 वाजता उघडत चालू, 10ला चालू होतं. कसं काय संध्याकाळचं वातावरण मस्त पैकी आपलं. काय ह्याला करावं? तर वारं सुटलं तर काय करावं नेमकं त्याला? काय नाही आडवं लावायचं. हा आडवं लावायचं. काय आता आडवं लावाय? दहा 15 मिनिटं वार शांत झालं ना की मग काय हे ना. फक्त 10-15 मिनिटं वार शांत व्हायला पाहिजे. हे भोलेनाथ, वारं शांत मध्ये. फक्त 20 मिनिटं वार शांत कर. हे भोलेनाथ, पवनदेव की शांती, पवनदेव की शांती, पवनदेव की शांती, शांती, पवनदेव शांती, पवनदेव की शांती. जास्त सुटलं मग तर. नाही, होईल ती लगेच नाही. हा? काहीतरी करावं लागेल त्याला. आडवं तिडवं लावावं लागेल घरी. काय करावं बरं? काय आता त्याला काय लावते आडवं? 5-10 मिनिटं फक्त. झालं शांत आहे. हा, ताकद आहे आपल्या बोलण्यात तेवढी. हा, झालं का शांत? उगा नाजूक हालायला लागला असं.